ना पाण्यात मोबाईल टाकला तुमचा. हे पा हे कवर मी आता काढली. हे पा पाण्यानं भरलेलं पुरा त्या बकेटीच्या पाण्यात टाकला आता. संगीत 13वा महिना यालाच म्हणतात. व्यवसायाचा दुसरा दिवस आणि व्यवसायात घाटा झाला म्हणजे म्हणावं एवढी व्यवसाय झाला नाही. आणि स्वराजने ना मोबाईल दिला पाण्यात टाकून आणि त्याच्यामुळे ना गणेशजी भरपूर संतापले माझ्यावर. आणि त्याच्यात माहिती आहे का, माझा जो भाचा आहे ना त्याला मला मॅथचा क्लास लावून द्यायचा आहे असं छोट्या वहिनीचं म्हणणं आहे. आता कितीतरी दिवसाने छोट्या वहिनीने काहीतरी बोललेलं आहे तर त्यांच्यासाठी ते करावंच लागणार. आणि गणेशजी बघा जेवणात काय खातात. चटणी आणि पोळी. हे सकाळची भाजी आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की सोनं गहाण ठेवून मी हा गणेशजीसाठी व्यवसाय लावलेला आहे. परंतु कसं आहे, पहिल्या दिवशी खूप छान व्यवसाय झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी गणेशजीला बोलली होती की जास्त म्हणजे पदार्थ जे खाण्याचे आहेत ना ते जास्त करू नये आपण. परंतु गणेशजीने जास्त टाकला आणि त्याच्यामुळे काय झालं की संध्याकाळपर्यंत एवढे काही जास्त कस्टमर आले नव्हते आणि त्याच्यात गणेशजीचा मोबाईल पण स्वराजने खराब केला. तर आता आपली सर्व तयारी झालेली आहे. आता वाजले सकाळचे 6:15 आणि आम्ही सर्व तयारी करून घेतलेली आहे. तरी कालपेक्षा आज गळाठा खूप कमी झालेला आहे. नाही तर काल एवढा गळाठा झाला होता म्हणजे सर्व घरूनच करून गेलो होतो आम्ही. तर आज तसं काहीच नाही. इडली वगैरे सर्व मी तिथंच करणार आहे. फक्त डाळ वगैरे मी शिजवून घेतलेली आहे कारण त्याला आपण कुकर वगैरे तिथं नेऊ शकत नाही. तर पूजा वगैरे बाकी आहे. पूजा मी तिकडून आल्यावर शांततेनं करते जेव्हा स्वराजला शाळेत नेऊन देते. तर एवढे किचनचे कामं केलेले आहे. गॅस तर इथं ना सर्व तयारी वगैरे सकाळची आम्ही आटोपली होती आणि आमची तयारी आटोपल्यानंतर आम्ही निघालो होतो. तर आम्ही जेव्हा निघतो ना तेव्हा स्वराज असा झोपलेला असतो. आता तुम्ही म्हणणार एकट्या स्वराजला तुम्ही सोडून जाता का? तर नाही, स्वराज झोपलेला असतो आणि आई खाली असते हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि गाडी घेतल्यामुळे भरपूर असा सपोर्ट झालेला आहे. म्हणजे नुकसान झालं म्हणजे एवढं सुद्धा जास्त नुकसान झालेलं नाही आहे. परंतु कसं आहे की आज म्हणावं तसे कस्टमर आले नव्हते. नंतर शॉपमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले ना मी शॉप उघडत असते, पूजा करत असते. आणि एक ताई बोलल्या होत्या की ताई तुझ्या शॉपमध्ये स्वामींचा फोटो नाही. तर माझ्या शॉपमध्ये स्वामींचा फोटो आहे. तिथं गेल्यानंतर सगळ्यात अगोदर मी चहा ठेवत असते, मंचुरियन भजे तळत असते आणि नंतर स्वराजची तयारी करून द्यायला मी घरी आली होती. तर तुम्हाला सांगते की जे मूग भजे आहे त्याच्यासोबत जी हिरवी चटणी देते ना तर ती संपलेली होती. त्याच्यामुळे ती चटणी काढली. स्वराजला दूध दिलं, ब्रश करून दिला, आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे, टिफिन करून ठेवलेला आहे. आणि माझा जो भाचा आहे ना तो मॅथमध्ये खूपच कच्चा आहे. तर त्याच्यासाठी मी ऑनलाईन क्लास लावलेला आहे आणि तो त्याने जॉईन केलेला आहे. तर भांजूचे ऑनलाईन क्लास मी माझ्या भाच्याला लावलेले आहेत आणि त्याने ते जॉईन केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता हे जे भांजूचे गणित क्लास आहेत ना याच्यामध्ये पेन कागद न घेता त्यांना व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने शिकवल्या जाते की ज्याच्यामुळे त्यांचा इंटरेस्ट वाढतो आणि त्यांना मॅथ हे कठीण न वाटता सोपे वाटू लागते. आणि प्रथमेश मध्ये खूप काही बदलाव झालेला आहे आणि त्याला मॅथ विषय सोपा वाटतात. 20 60 तर भांजूचे अभ्यासक्रम जगातील सर्वात वेगवान आहे. मानवी कॅल्क्युलेटर जे असते ना त्याचे सुद्धा रेकॉर्ड तोडण्याचे तंत्र भांजूचे क्लास तुम्हाला शिकवतात. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जॉईन 100. जर तुम्हाला हे भांजूचे क्लास लावायचे असतील ऑनलाईन तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे, तिथं जाऊन क्लिक करू शकता. आणि पहिल्या 100 लोक जे लिंक क्लिक करतील ना त्यांना फ्रीमध्ये भांजूचे क्लास जॉईन करायला मिळणार आहे. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही कंटिन्यू करू शकता, नाहीतर तुम्ही सोडू सुद्धा शकता. आणि जे 100 लोक सुरुवातीला जॉईन करतील त्यांनाच फक्त फ्रीमध्ये डेमो मिळणार आहे, अदरवाईज नाही. तर सर्वात जॉईन कर पटापट जा, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि तुमच्या मुलांना मॅथ विषय सोपा करून शिकवा. तर इथे आता प्रथमेशचा क्लास झालेला आहे आणि माझ्या मागं तर एवढी घाई असते की माझ्यासारखी घाई आता कोणाच मागे नसते.
इथं आता स्वराजची तयारी वगैरे केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि स्वराजची बडबड चालू झालेली आहे, मम्मा असं, मम्मा तसं, मम्मा तसं. आणि गणेशजीला या गोष्टीचं टेन्शन आहे की जर व्यवसाय झालाच नाही तर माझं ते सोनं जे गहाण ठेवलेलं आहे ते कसं सोडून येणार. आणि सोनं जर सुटून आलं नाही तर मग नवरा बायकोचे भांडणं होणार. आणि जे आता गणेशजीला करायचे नाही, कारण गणेशजी आधीपेक्षा तुम्हाला सांगते खूप म्हणजे खूप ते सहन करणं शिकले, काही बोलत नाही आणि व्यवस्थित राहतात. फ्रेंड्स, तर आता स्वराजच्या शाळेची तयारी झालेली आहे आणि स्वराजला आता सगळ्यात पहिले स्कूलला सोडून देते. रुमाल ना पिल्लू का खिशामध्ये बघ बरं, दे बघ. हो पप्पा जवळ चाबी घेतली ना तू? हा चला तर आता आम्ही जात आहोत. बघू शकता स्वराज कसा दिसत आहे. मग काय, मी स्वराजला शाळेत पोहोचून दिलं आणि इथं पोहोचली तर इथं मी ना मूग भजे तळलेले आहेत. आणि आमच्या ना कॅन्टीनमध्ये एक गोष्ट मी नोट केली की इडली सांबार चालतो आणि त्याच्यानंतर मूग भजे जास्तीत जास्त चालतात आणि मंचुरियन भजे सुद्धा चालतात. आणायला तर मी जाते तेव्हा मी थोडं त्यांना तळण वगैरे काढून देत असते, कारण त्यांना व्यवस्थित करता येत नाही आणि साईजने मोठे मोठे भजे वगैरे ते काढतात. कारण कसं आहे, स्त्री ते स्त्रीच असते, पुरुष ते पुरुषच असतात. तर मी थोडंसं त्यांना करून वगैरे दिलं आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर आणि तसं पण कॅन्टीन कसं सकाळी 8 ते 10:30 11पर्यंतच चालते, कारण नाश्त्याची वेळ तीच असते. नंतर लोक जेवण वगैरे करतात आणि त्यातल्या त्यात आज चतुर्थी होती, मंगळवार होता, त्याच्यामुळे सुद्धा व्यवसायात फरक पडलेला आहे. आणि फर्स्ट डे होता तर छान आपल्याला इम्प्रूव्हमेंट झाली, सेकंड डे नाही झाली. तर कभी दुःख कभी सुख, घाटा नफा व्यवसाय म्हटलं की येणारच. आणि याने जर आपण माघार घेतली किंवा हतबल झालो किंवा निराश झालो तर असं करून कसं चालणार, हे गोष्ट मी गणेशजीला समजावून सांगितलं. आणि त्यांना हे पण सांगितलं की इट्स ओके, आपण थोडी दोघं मिळून मेहनत करू, आज नाही उद्या आपला व्यवसाय यशस्वी होणारच आहे. दुकानात चालायचं असेल तर पहिले पूर्ण हे कचरा कोण केलं? फक्त 10 मिनिटं झोपली मी, 10 मिनिटात एवढा कचरा केला ना. पप्पाच्या दुकानात चालायचं आहे का? हा इकडे बघ चालायचं का पप्पाच्या दुकानात? हा मग हे कचरा साफ करून दे मला, देतो ना? होते आजच्या तारखेत होते तुझ्या हाताने हे कचरा सफा बस. तर शाळेतून वगैरे आली स्वराजला घेऊन आणि मी गणेशजीला डबा वगैरे घेऊन दिला आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि स्वराचा आणि माझं बोलणं वगैरे झालं. आणि बोलताच थोड्या वेळ मी झोपली. तर मी झोपल्यानंतर स्वराजने बघा पूर्ण घरात असा धिंगाणा करून ठेवला. मग मी उठली, पूर्ण घर स्वच्छ केलं. स्वच्छ केल्यानंतर तुम्ही बघू शकता भांडी वगैरे घासली. भांडी घासल्यानंतर पुन्हा आणि स्वराजने हातात जेवढा तुम्हाला दिसतो ना तेवढा सोप्पा राहिलेला नाही, लय म्हणजे लय त्रास देतो तो एकदम प्रमाणाच्या बाहेर बदमाश झाला होता. फ्रेंड्स, तर बघू शकता आता संध्याकाळचे सर्व आवरलं, मी दिवा वगैरे लावलेला आहे आणि आता जात आहे शॉपमध्ये. गरमी हे पण किती भारी आहे, बॅटरी लॉक लावून घेते. चाबी मुलगा चाबी कुठं ठेवून देते. संध्याकाळ झाली होती आणि मला बॅटरी वगैरे घेऊन जायचं होतं. तर इथं ना मी गेल्यानंतर मला गिराईकी थंडी दिसली आणि थंडी दिसली म्हणून मी गणेशजीला म्हटलं की आता आपण मूग भजे वगैरे करू नये, कारण 8 साडेआठ झाले होते. आणि परंतु गणेशजी बोलले नाही काढ, थोडेसे जाणार. मी म्हटलं बघूया. मग त्यांनी मला थोडंसं मिश्रण तयार करायला लावलं आणि त्याच्यातले भजे वगैरे काहीच गेले नाही. चहा ठेवायला लावला, तो पण वाया गेला. म्हणजे साधारणतः 4 ते 5 कट चहा होता आणि 4 प्लेट भजी होती. तर त्याच्यामुळे त्यांनी मला ते करायला लावलं आणि नंतर ते वाया गेले. हे झालं आमचं नुकसान. पाण्यात मोबाईल टाकला तुमचा. हे पा हे कवर मी आता काढली. हे पा पाण्यानं भरलेलं पुरा त्या बकेटीच्या पाण्यात टाकला. आता देत जा ना तुम्ही त्याला मोबाईल, देत जा. पैसे झाले आपल्या जवळ, घ्या. हाय चालू. पुसा ते कवर पहिले मी पुसला, दिसल्या बरोबर मले लय वेळ होता पाण्यात टाकून दिला होता त्यानं चांगला पाण्यात. लय वेळ मला नाही माहित कधी टाकला, पण त्यानं पाण्यात टाकला होता. मग मी काढला. ते चालू आहे का की झालं पण? तर यालाच म्हणतात तंगीत 13वा महिना. मी इथं गाडीचं आवरत होती, गणेशजी पण म्हणजे गणेशजी पाणी आणण्यासाठी गेले आणि मी गाडीतलं आवरत होती, बंद करायची वेळ झाली होती म्हणून. तर स्वराजने काय केलं, गणेशजीचा मोबाईल घेतला आणि पाण्यात मध्ये टाकून दिला आणि तो स्विच ऑफ झालेला आहे. आता गणेशजीकडे मोबाईल पण नाही आहे.
त्याच्यामुळे कसं आहे की भजी जी उरलेली होती ना ती भजी आम्ही घरी घेतली खाण्यासाठी, परंतु 4 ते 5 कप जो चहा आहे ना तो तर आम्हाला फेकूनच द्यावा लागला. त्याच्यामुळे मी गणेशजीला थोडीशी रागावली की मी तुम्हाला जेव्हा सांगते की बाबा आता करू नका, आता कस्टमर येणार नाही, रात्रीचे कोणी चहा जास्त घेत नाही, परंतु तुम्ही माझं ऐकत नाही, तुम्ही तुमच्या मनानेच लावता. त्याच्यामुळे गणेशजी अपसेट झाले. तर आता इथं गणेशजी तर अपसेट भरपूर झाले होते. मग मी म्हटलं जाऊ द्या, काय बोलावं यांना. मग मी त्यांना समजून सांगितलं की व्यवसाय आज ना उद्या होईल, परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका, हळूहळू होईल. काही इमानदारीने केलं ना शेवटी आपल्या अंगावर खराब पडते. हो. मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर माझं पण मूड अपसेट झालं होतं. एक तर नुकसानही झालं, मोबाईलही खराब झाला आणि इथं ना हे आहे म्हणजे भाजी करत होती तर गणेशजी बोलले सकाळची 1 प्लेट भाजी आहे, बस तेवढ्यात आपण जेवण करून घेऊया. आणि थोडासा आम्ही मिरच्या वगैरे भाजून ना खुर्डा करतो, खुर्डा म्हणतो त्याला, त्याच्यात मीठ आणि तेल टाकतो, मस्त लागते तो, चटणी एकच नंबर लागते. तर गणेशजी अपसेट होते म्हणून त्यांनी मला काही भाजी करू दिली नाही. तर म्हणजे आम्हाला थोडंसं आमचं नुकसान झालेलं आहे. तर त्याच्यामुळे गणेशजीचं मूड झालं ऑफ आणि माझं पण ऑफ झालं, कारण आपण एवढ्या मेहनतनं काहीतरी करतो तर असं वाटते छान चाललं पाहिजे, परंतु कसं आहे आता कभी खुशी कभी गम. काल छान झालं म्हणून आज छान होणार असं नाही ना, होऊ शकते उद्या पण छान होणार, बरोबर. तर नंतर कसं आहे जर गणेशजीच हतबल होतील तर मग कसं काय होणार. मग मी त्यांना सांगितलं की आज ना उद्या आपला व्यवसाय चालणार, हा व्यवसाय आहे, एक दिवस नफा एक दिवस नुकसान होणारच आहे, परंतु तुम्ही असे नाराज होऊ नका. आणि राहिला माझा सोन्याचा प्रश्न, तर आपण आज ना उद्या सोडून आणू आणि नाही आणणं झालं तर नाही आणणं झालं, इट्स ओके, असं समजायचं की माझ्याकडे काही सोनंच नव्हतं, परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणार. बघू शकता तुम्ही आम्ही जेवण केलं, त्याच्यानंतर गणेशजी लय हैराण झाले, म्हणजे लय त्यांना त्रास होतोय. आणि स्वराजची तयारी बघा सकाळची आत्ताच करून ठेवत असते. सकाळी हा स्वराजला युनिफॉर्म आहे, तुम्ही बघू शकता, हा त्याचा रुमाल ठेवलेला आहे काढून, आणि हे बूट, आणि उद्या स्पोर्ट ड्रेस आहे तर ब्लॅक कलरचा काय शूज आणि ब्ल्यू कलरचे सॉक्स आहे. पाव या ना आताच खातलो, काढ लवकर काढ, सकाळी घालायचं नाही बेटा, काढ बेटा, सकाळी सकाळी तुलाच घालायचं आहे. काढ बिंदू, काढ ना, सकाळी सकाळी तुलाच घालायचं बाळा. हे बघू शकता, हे काढून ठेवलेले आहेत. आणि हा त्याचा सकाळचा स्पोर्ट युनिफॉर्म, ही बास्केट, हे सर्व त्याची तयारी रात्रीच करून ठेवावं लागते. कभी सुख है कभी दुःख है. गणेशजीला लय म्हणजे लय वाईट वाटत आहे, कारण आज बिझनेस छान झाला नाही म्हणून. ओके, तर हा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना. पण एक गोष्ट नक्की आहे, फायदा हो घाटा आहे, नफा हो नुकसान हो, एक ना एक दिवस व्यवसाय चालणारच आहे, त्याच्यामुळं नो टेन्शन. ओके, चलो बाय सर्वांना.